सकाळचे साधारण 10 वाजले असतील. इतक्या दारावरची बेल वाजली. एवढ्या सकाळी कोण आलं असेल असे म्हणत अशोकरावांनी दार उघडले. समोर बघतो तर समोर सिद्धार्थ उभा होता. अशोकराव यांनी त्याला बघताच मिठी मारले. असं अचानक कसा आलास? मला कळवायचं तरी असतं. तुला स्टेशनवर घ्यायला आलो असतो. कशाला गेली सकाळी सकाळी इतकी दगदग? लवकर वाहन पण मिळत नाही. अशोकराव म्हणाले, तुम्हाला आधीच कळलं असतं तर मला पाहिल्यावर तुमच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसतोय तो मला कसा बघायला मिळाला असता. सिद्धार्थ म्हणाला. इतक्यात नम्रताताई किचनमधून बाहेर आल्या. सिद्धार्थ पाहून त्यांना सुद्धा खूप आनंद झाला. अरे सिद्धार्थ असा अचानक आला? हो, मग तुम्हाला सरप्राईज द्यायचं होतं मला. बरं बाबा, बोलण्यात तुला कोणी हरवू शकतं का? आणि गोष्टीनंतर होतील. आधी तू हातपाय धु, मी तुझ्यासाठी चहा नाश्ता घेऊन येते. असं म्हणत नम्रताताई आतमध्ये निघून गेल्या. सिद्धार्थ सुद्धा फ्रेश व्हायला गेला. सिद्धार्थ अशोकराव यांचा भाचा, त्यांच्या बहिणीचा मुलगा. त्याचे आईवडील एका अपघात गेल्यानंतर अशोकरावांनी सिद्धार्थचे पालनपोषण केले. त्याला लहानाचे मोठे केले, शिकवले, चांगले संस्कार दिले. अशोकराव आणि नम्रताताईंना 2 मुले, एक मुलगा आणि एक मुलगी. मुलीचं लग्न झालं आहे आणि मुलगा नोकरीनिमित्ताने मुंबईला असतो. सिद्धार्थ त्यांच्यासोबतच राहायचा. सिद्धार्थ नुकताच 6 महिन्यापूर्वी आर्मीमध्ये जॉईन झाला होता. त्याचं लहानपणापासूनचं स्वप्न होतं आर्मीमध्ये जाण्याचं आणि त्याने ते पूर्ण देखील केलं होतं. सिद्धार्थ 2 ते 3 महिन्यातून मामा मामींना भेटायला यायचा. आज सुद्धा त्यांना नकळत सरप्राईज दिलं होतं. सिद्धार्थसाठी त्याचे मामा मामी त्याचे सर्वस्व होते. त्यांनी त्याला पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळले होते. स्वतःच्या मुलामध्ये आणि सिद्धार्थमध्ये त्यांनी कधीच फरक केला नाही. सिद्धार्थसुद्धा त्यांच्यावर खूप प्रेम करायचा. आज सिद्धार्थ आल्यामुळे सर्वांनी मनसोक्त गप्पा मारल्या. मामींनी सिद्धार्थला आवडते म्हणून शेवयाची खीर केली होती. गप्पामध्ये दिवस कसा गेला ते कळलं देखील नाही. दुसऱ्या दिवशी सकाळीच मामा मामी लवकर उठून कुठेतरी जायची तयारी करत होते. सिद्धार्थ अजूनही झोपेतच होता. इतक्यात मामींनी त्याला आवाज दिला. अरे सिद्धार्थ, आम्ही गावाला जातोय. देशमुखच्या घरचे लग्न आहे. काल तुला सांगायचं विसरलं होतं. सिद्धार्थ झोपेतून उठला. मामा मामी संध्याकाळीच येणार होते. पूर्ण दिवस त्याला बोर झाला असता. इतक्यात मामा त्याला म्हणाले, तू आज एकटाच घरी असशील? त्यापेक्षा तू सुद्धा चल आमच्यासोबत. नाहीतर तू बरेचदा गावात आलेला आहेस. तुझे काही मित्रसुद्धा आहेत. तिथे सर्वांची भेट होईल आणि तुला सुद्धा चांगलं वाटेल. ठीक आहे मामा, मी पण येतो, सिद्धार्थ म्हणाला. एकटं घरी राहण्यापेक्षा मामा मामींसोबत गेलेलं बरं. तसेही त्याचे लहानपणीचे मित्र आहेत गावात, त्यांची सुद्धा भेट होईल. हा विचार करून सिद्धार्थ गावी जायला तयार झाला. तिघे तयार करून गावी पोहोचले. लग्न लागायला अजून वेळ होता. सिद्धार्थ त्याच्या जुन्या मित्रांना भेटला. मामा मामी पाहुणे मंडळींना भेटण्यात व्यस्त होते. सिद्धार्थ सुद्धा त्याच्या मित्रांशी गप्पा मारत होता. इतक्यात त्याचे लक्ष समोर गेले. समोरून एक मुलगी येत होती. येताना तिची नजर कावरी बावरी होत होती. ती अंग चोरून चालत होती. खाली मान घालून तिच्या सोबतच्या इतर बायकांसोबत ती चालत येत होती. शेवटी ती जिथे बायकांच्या बसण्याची व्यवस्था केली होती तिथे जाऊन एका कोपऱ्यात अंग चोरून बसली. ती अजूनही खालीच पाहत होती, जणू काही इतरांपासून स्वतःला लपवत होती. सिद्धार्थला तिच्या वागण्याचे नवल वाटले. ती असं का वागत आहे याचे त्याला कोडे पडले. तो आता बारकाईने तिचे निरीक्षण करत होता. नाही म्हणता म्हणता त्याची नजर आपसुकच तिच्याकडे वळायची. साधारण 20-22 वर्षाची मुलगी होती ती. दिसायला सुंदर, लांब केस, तिच्या डोळ्यात पाहणारा हरवून जाईल असे मोठे डोळे, चाफेकळी सारखे नाक आणि गव्हाळ वर्ण. पण ती अशी का वागत होती? सर्वांपासून स्वतःला लपवण्याचा प्रयत्न करत होती. तिथे बसलेल्या बायकासुद्धा तिच्याकडे बघून कमी आवाजात एकमेकांना काहीतरी सांगत होत्या. अशाने तिला आणखीनच अवघडल्यासारखं झालं होतं. आता सिद्धार्थला आणखीनच कुतूहल वाटलं. तिच्याबाबत जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली. इतक्यात त्याचा मित्र तिथे आला. सिद्धार्थ बराच वेळेपासून तिच्याकडे पाहतोय हे बहुधा त्याला कळलं असावा. त्याने सिद्धार्थला नजरेनेच खुणावले. सिद्धार्थने काही नाही म्हणून नकारार्थी मान हलवली. मग मित्र सिद्धार्थला घेऊन थोडा बाजूला आला. सिद्धार्थला त्याने विचारले, मगाचपासून तू जयश्रीकडे एकसारखा बघत आहे, काय झालं? अच्छा, तर तिचं नाव जयश्री आहे. नाव छान आहे, सिद्धार्थ मनातल्या मनात म्हणाला. सिद्धार्थ काही बोलत नाही म्हटल्यावर सत्याने त्याला पुन्हा विचारले, काय झालं? प्रेमात पडला की काय तिच्या? छे, काहीतरीच काय तुझं. ती आल्यापासून थोडीशी वेगळी वागत आहे, जणू काही कुणाला तरी भीत आहे म्हणून पाहत होतं, सिद्धार्थ म्हणाला. बरं झालं प्रेमात नाही पडलाच ते.
का? पण जर प्रेमात पडलो असतो तर काय झालं असतं? तसं काही नाही, पण ही अपशकुनी आहे असं म्हणतात. पण असं का? अरे, मागच्या वर्षी हिचं लग्न ठरलं होतं मोहोळच्या सावकाराच्या मुलासोबत. खूप मोठ्या घरात सून म्हणून जाणार होती, पण लग्नाच्या 2 दिवस आधीच त्या मुलाची तब्येत खराब झाली आणि तो मेला. लग्न तर झालेच नाही, शिवाय अपशकुनी असल्याचा ठपका लागला. तेव्हापासून ती घरातच राहायची, कुठेच बाहेर यायची नाही. आज पहिल्यांदा बाहेर दिसत आहे, पण यात ती अपशकुनी आहे. हे कसं काय म्हणू शकतोस? मी नाही, सारा गाव म्हणतो हिला अपशकुनी. त्या मुलाच्या घरच्यांनी सुद्धा हिला जबाबदार धरले आहे. म्हणत होते की तिचा पायगुण बरा नाही. सिद्धार्थला मात्र त्याच्या बोलण्याचे नवल वाटले. नवऱ्या मुलाची तब्येत खराब झाली, यात या बिचाऱ्या मुलीची काय चूक? इतक्या लहान वयात हे सर्व सहन करते. अजूनही समाज मुलीलाच अपशकुनी का मानतो? त्याचं लक्ष पुन्हा तिच्याकडे गेलं. चेहऱ्यावर कुठेच तेज दिसत नव्हतं. ती ज्या कोपऱ्यात बसली होती अजूनही तिथेच होती. इतक्यात लग्नाच्या विधींना सुरुवात झाली आणि एकदाचे लग्न पार पडले आणि जयश्री लगेच तेथून निघून गेली, जेवण न करताच. संध्याकाळी सिद्धार्थ मामा मामीसोबत घरी परतला, पण त्याच्या डोक्यातून मात्र जयश्रीचा विचार जातच नव्हता. सिद्धार्थची 8 दिवसाची सुट्टी आता संपत आली होती. इतक्यात एके दिवशी मामींनी त्याच्याकडे विषय काढला. मग सिद्धार्थ, आता पुढे काय करायचं ठरवलं आहेस? आता पुढे काय? नोकरी तर लागलीच आहे, देशाची सेवा करायचीच. तुम्हाला माझा अभिमान वाटेल असं काहीतरी करून दाखवायचं आहे. सिद्धार्थ म्हणाला, ते तर तू करशीलच, पण त्यासोबत लग्न सुद्धा करावेच लागेल ना? मामा सरळ मुद्द्यावर आला. इतक्यात मला लग्न वगैरे करायचं नाही आहे, पुढे कधीतरी पाहू. सिद्धार्थ तो विषय टाळत म्हणाला, तुला कुणीतरी आवडत असेल तर तसं तू आधीच सांगून टाक. आम्हाला काही हरकत नाही. तू जिच्याशी म्हणशील तिच्याशी आम्ही तुझं लग्न लावून देऊ. शेवटी तुला ज्या मुलीसोबत आयुष्य घालवायचं आहे ती जर तुझी पसंती असेल तर चांगलंच आहे. मामा म्हणाले, हो ना, आम्हाला चालेल. मामींनी दुजोरा दिला. मला माहीत आहे की तुम्हाला चालेल, पण असं काहीच नाही. मला जर कुणी मुलगी आवडली असती तर मी सर्वात आधी तुम्हाला घेऊन येऊन सांगितलं असतं. सिद्धार्थ म्हणाला, तसं असेल तर मग आम्हाला तुझ्यासाठी मुलगी पसंत करू दे ना. म्हणजे आम्ही तुला काही मुली दाखवतो, तुला जे आवडेल त्याच्याशी लग्न तुझं लावून देऊ. एकदा का तुझं लग्न झालं म्हणजे आम्ही मोकळे. मग आम्हाला तुझी इतकी काळजी राहणार नाही. आम्ही असताना तुझे 2चे 4 हात झालेले पाहिजे आहेत. आमचं काय, आम्ही आज आहोत उद्या नाही. मामा म्हणाले, असं काहीही बोलू नका मामा. तुम्हाला माहिती आहे ना मी तुमच्याशिवाय नाही राहू शकत. ते तुम्हा दोघांशिवाय मला आहे तरी कोण? तुम्हाला जे बरे वाटेल ते करा, मी तुमच्या शब्दाबाहेर नाही. ठीक आहे, मग आपल्या गावातच 2 मुली आहेत. कालच रमेश काकाने तुझ्यासाठी 2 स्थळ सुचवलेत. आपण एकदा त्यांना पाहून घेऊ. मामा म्हणाले, अच्छा, म्हणजे तुम्ही तर पूर्ण तयारीतच आहात. तर सिद्धार्थ हसून म्हणाला, हो मग, लग्न म्हटल्यावर तयारी तर हवीच. मामी हसत म्हणाल्या आणि लगेच 2 दिवसांनी मामा सिद्धार्थला घेऊन त्यांच्या गावी गेले. आज मुलीला पाहण्याचा कार्यक्रम होता. मुलीच्या घरचे पाहुण्यांची वाटच पाहत होते. पाहुणे घरी पोहोचताच त्यांची गडबड सुरू झाली. पाहुण्यांना हातपाय धुवायला सोय म्हणून बाहेरच्या अंगणातच पाण्याची बादली आणि पाट ठेवला होता. सर्वांनी हातपाय धुतले आणि ते हॉलमध्ये जाऊन बसले. हॉलमध्ये गेल्यावर चहापाणी झाले. मुलीच्या घरातील ज्येष्ठ मंडळी आणि मामा मामी आपापसात चर्चा करत होते. सिद्धार्थ मात्र चुपचाप एका कोपऱ्यात बघत बसला होता. असं मुलगी पाहायला तो पहिल्यांदाच आला होता. त्याला थोडं अवघडल्यासारखं होत होतं. सिद्धार्थ हॉलमध्ये इकडे तिकडे बघत होता. इतक्या त्याचे लक्ष भिंतीवरील फोटोकडे गेले. तिथे त्यांच्या कुटुंबाचे फोटो लावलेले होते. फोटो बघताना एका चेहऱ्यावर सिद्धार्थची नजर थांबली. त्याने ती चेहरा कुठेतरी पाहिला होता, पण कुठे पाहिला असेल तो विचार करत होता आणि अचानक त्याला आठवले, ही तर जयश्री. त्या दिवशी लग्नात पाहिलं होतं तिला. म्हणजे हे जयश्रीचं घर आहे. परत त्याच्या डोक्यात जयश्रीचे विचार यायला लागले. बिचारीसोबत खरंच खूप वाईट घडलं होतं आणि इतक्या कमी वयात तिच्यावर समाजाने अपशकुनी असल्याचा ठपका लावला होता. काय परिणाम झाला असेल तिच्या मनावर या सर्वाचा? बेटा, आता कुठे पोस्टिंग आहे तुझी? एका वयस्कर व्यक्तीने त्याला हा प्रश्न विचारला. बहुतेक मुलीचे मोठे बाबा असावेत. त्यांच्या या प्रश्नाने तो जयश्रीच्या विचारातून बाहेर आला. सध्या जम्मूला पोस्टिंग आहे, सिद्धार्थने उत्तर दिले. किती दिवसाची सुट्टी आहे? 8 दिवसाची सुट्टी घेतली होती.
आज 4 दिवस झालेत, सिद्धार्थने माहिती दिली. इतक्यात त्यांनी मुलीला पाठवा अशी सूचना केली आणि थोड्याच वेळात एक साधारण 20 वर्षाची मुलगी आतमध्ये आली. त्या वयस्कर व्यक्तीने तिला जवळच असलेल्या एका खुर्चीत बसायची सूचना केली. त्यानुसार ती मुलगी तिथे जाऊन बसली. मुलगी दिसायला छान होती. साधारण उंचीची, सडपातळ बांधा, मोठे डोळे, थोडेफार जयश्रीसारखी दिसायला होती. ती खाली मान घालून खुर्चीत बसलेली होती. अशोकराव आणि नम्रताताई तिला प्रश्न विचारत होते. मुलीचं नाव मंदा होतं. 12वीपर्यंत शिकलेली होती. तिला स्वयंपाकाची आवड होती. मंदा जयश्रीच्या काकांची मुलगी होती. ते सर्व कुटुंब एकत्रितपणे एकाच घरात राहायचे. जयश्री कुठेच आसपास दिसत नव्हती. नम्रताताई तिला प्रश्न विचारत होत्या आणि सिद्धार्थ नुसताच बसलेला होता. ज्येष्ठ मंडळीची बोलणी जवळपास पूर्ण झाली होती. सिद्धार्थ मात्र जयश्रीच्या विचारात हरवला होता. आता तेथून निघण्याची वेळ झाली होती. मुलगी पसंत आहे की नाही हे ते घरी जाऊन कळवणार होते. इतक्या सिद्धार्थ अचानकपणे उठला आणि त्या वयस्कर गृहस्थाकडे गेला आणि म्हणाला, मंदा खूप छान मुलगी आहे. तिला कोणीही अगदी पहिल्याच नजरेत पसंत करेल. पण तुमची हरकत नसेल तर मला जयश्रीशी लग्न करायचं आहे. मी त्या दिवशी तिला लग्नात पाहिलं होतं. इथे आलो तेव्हा मला माहिती नव्हती की हे जयश्रीचं घर आहे. पण नंतर मी जेव्हा या भिंतीवरील फोटो बघितले तेव्हाच मला कळलं. मला माहिती आहे की मंदाला पाहायला आल्यावर जयश्रीसाठी मागणी घालणे बरोबर नाही. पण मला जे वाटलं ते मी प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतोय. माझ्या मनात जयश्री असताना मी तिच्या बहिणीसोबत लग्न करणे चुकीचे आहे. सिद्धार्थ जे बोला ते सर्वांसाठी अनपेक्षित होतं. अशोकराव आणि नम्रताताईंना तर क्षणभर तो काय बोलत होता ते कळलंच नाही. जयश्रीच्या घरच्यांना सुद्धा याची अपेक्षा नव्हती. त्यावेळी काय बोलायचं हे कुणाला सुचत नाही. पण तुम्हाला जयश्रीबद्दल काही माहिती नाही. मला सर्व माहिती आहे. त्यांना मध्येच थांबवत सिद्धार्थ म्हणाला. आता मात्र यावर काय प्रतिक्रिया द्यावी हे त्यांना कळत नव्हते. किंबहुना या प्रश्नासाठी ते तयार नव्हतेच. तरीही त्यांच्या ते वयस्कर व्यक्तीने मध्यस्थी करत म्हटले, माफ करा पण आम्ही यावर विचार करून तुम्हाला कळवू. ठीक आहे मामा म्हणाले आणि ते तिघेही तेथून निघून घरी आले. घरी आल्यावर सर्वप्रथम मामा मामीने सिद्धार्थचे कान उघडणी चांगलीच झाली. ही काय बोलायची पद्धत झाली का मोठ्यांच्यामध्ये? मामा म्हणाले, सॉरी मामा पण मला तेव्हा काही सुचलं नाही. माझ्या मनात जे आलं ते मी बोललो. खरंच सॉरी पण मला जयश्री खरंच आवडली होती आणि तिथे गेल्यावर अचानकपणे समजले की ते जयश्रीचं घर आहे. सिद्धार्थ म्हणाला, अरे पण बोलण्याची एक पद्धत असते. आधी आम्हाला सांगायचं. आणि जयश्रीच्या आधीच्या लग्नाच्या वेळी काय झालं ते तुला नाही माहिती? मामी म्हणाल्या, मला माहिती आहे मामा पण यात तिची काय चूक? त्या मुलाची तब्येत खराब झाली म्हणून तो वारला. म्हणून काय जयश्रीने संपूर्ण आयुष्य तसंच काढायचं? तिचं वय तरी काय? सिद्धार्थ काकुळतेने बोलत होता. ते ठीक आहे रे पण आम्ही तुझ्या बाबतीत एवढी मोठी जोखीम नाही घेऊ शकत. खरंच तिचा पायगुण तसा असेल तर? मला तर कल्पनाच नाही करवत. मामी म्हणाल्या, मामी तुम्ही पण हे पायगुण वगैरे मानता का? असं काहीच नसतं. मी लहान असताना माझे आईबाबा सुद्धा माझ्या वाढदिवसाच्या अपघात मरण पावले होते. तेव्हा माझ्या काकांनी मला अपशगुन म्हणून हिणवले होते. तेव्हा तुम्हीच माझ्या बाजूने उभे होतात आणि आता तुम्हीच असं म्हणताय? सिद्धार्थ म्हणाला, बरोबर बोलत आहेस तू. आमचं खरंच चुकलं. आम्ही तिच्या बाबतीत असं बोलायला नको होते. पण तिच्याबद्दल सहानुभूती निर्माण झाली म्हणून तू सरळ लग्नाचा निर्णय घेतला. हे मला बरोबर वाटत नाही. शेवटी लग्न म्हणजे काही खेळ नाही. तिथे एकमेकांबद्दल प्रेम आणि आवड असणे गरजेचे आहे. मामा म्हणाले, मला मान्य आहे पण आपण आज मंदाला पाहायला गेलो होतो. तिला सुद्धा फक्त पाहूनच पसंत करायचे होते. बाकी मी तिला जास्त ओळखत नाहीच. तिच्याशी लग्नाचा निर्णय सुद्धा मला 10 मिनिटाच्या भेटीतच घ्यावा लागला असता. तिथे सुद्धा कुठे प्रेम होते. आणि जयश्रीला मी आधीच पाहिले होते आणि ती मला पसंत देखील पडली होती. तिला पाहता क्षणी मला असे वाटले जणू काही ती माझ्यासाठीच बनलेली आहे. तिच्याबद्दल ते मला सर्व नंतर कळले आणि त्याने मला काही फरक पडत नाही. सिद्धार्थ म्हणाला, ठीक आहे तुझे म्हणणे मला सुद्धा पटत आहे. मी उद्याच त्यांना कॉल करून पुढचं काय ते ठरवतो. इकडे जयश्रीच्या घरची परिस्थिती सुद्धा काही वेगळी नव्हती. तिच्या घरच्यांना सुद्धा हे सर्व अनपेक्षित होते. जयश्रीच्या काकूंनी मात्र घरी तिच्या नावाने तळतळाट केला. स्वतःचं लग्न तर झालं नाही आणि आता माझ्या मंदाच्या लग्नात सुद्धा अडचण आणतेस म्हणून. जयश्रीच्या काकांना मात्र सिद्धार्थचे म्हणणे पटले होते. त्यांनी विचार केला की जयश्रीसमोर अजून तिचे पूर्ण आयुष्य पडलेले आहे.
जे झालं ते विसरून पुढे जाण्यातच तिचे भले आहे. जयश्री आणि सिद्धार्थचे लग्न झाले तर चांगलेच आहे. शिवाय सिद्धार्थ त्यांना चांगला मुलगा वाटला. त्यांनी जयश्रीच्या वडिलांशी बोलून सिद्धार्थ आणि त्याच्या घरच्यांना घरी बैठकीसाठी बोलवून घेतले. सिद्धार्थ आणि त्याचे मामा मामे परत एकदा जयश्रीच्या घरी गेले. घरची मोठी माणसे एकमेकांशी बोलत होती. इतक्यात हाती चहाचा ट्रे घेऊन जयश्री आली. जयश्री आज साडीमध्ये खूप छान दिसत होती, पण तिच्या चेहऱ्यावर आनंद दिसत नव्हता. सिद्धार्थच्या मामी तिच्याशी बोलणार इतक्या जयश्री खुर्चीवरून उठली आणि म्हणाली, मला माफ करा. खरं तर तुमच्यासमोर मला असं बोलायला नको, पण मला हे लग्न करायचं नाही. माझा पायगुण चांगला नाही. माझ्या लग्नाच्या 2 दिवस आधी माझा होणारा नवरा गेला. तुम्ही याला एखादा योगायोग मानू शकता, पण मी हे सर्व नाही विसरू शकत. तुम्ही माझा इतका विचार केला हा तुमचा चांगुलपणा आहे, पण माझ्यामुळे तुम्हाला काही झालं तर मी स्वतःला कधीही माफ करू शकणार नाही. त्यामुळे मी हे लग्न करू शकत नाही. मला माफ करा. बोलता बोलता जयश्रीला भरून आले. तिच्या डोळ्यात पाणी आले. जयश्री असे काहीतरी बोलेल हे सर्वांसाठी अनपेक्षित होतं. आता जयश्री स्वतःच या लग्नाला तयार नाही म्हटल्यावर घरचे तरी काय करणार? सिद्धार्थला वाईट वाटले, पण सिद्धार्थ आता काही करू शकणार नव्हता. जयश्रीच्या घरच्यांनी सिद्धार्थला शब्द दिला की थोडे दिवस गेले की ते पुन्हा जयश्रीसोबत या विषयावर बोलतील आणि ती काय म्हणते ते कळवतील. जयश्रीच्या निर्णयासमोर सर्वांचा नाईलाज झाला. सिद्धार्थ आणि मामा मामी परत घरी आले. घरी आल्यावर मात्र सिद्धार्थ या विषयावर काहीच बोलला नाही. मामा मामी सुद्धा शांत होते, पण सर्वांच्या मनात जयश्रीचाच विचार येत होता. काही झाले तरी त्यांना जयश्रीच्या कधीही लग्न न करण्याचा निर्णय अजिबात पटलेला नव्हता, पण तिची मनस्थिती देखील ते समजत होते. या मागील वर्षभरात तिने काय काय सहन केले असेल याची जाणीव त्यांना होती. तिला अजून थोडा वेळ दिला पाहिजे हे सुद्धा त्यांना पटले होते. सिद्धार्थ आणि मामा मामी 2 दिवस एकदम नॉर्मल वागत होते, अगदी हसत खेळत, कारण सिद्धार्थला आता परत सीमेवर जायचे होते. त्यामुळे त्याच्यासोबत शक्य तितका वेळ घालवायचा होता. बघता बघता सिद्धार्थच्या परत जाण्याचा दिवस आला. सिद्धार्थने परत जायची तयारी केली. त्याला जाताना बघून मामीचे डोळे भरून आले, पण त्यांनी पदराने त्यांचे आसवे टिपले आणि हसत हसत सिद्धार्थला निरोप दिला. सिद्धार्थ घरून निघाला. तो रेल्वेमध्ये बसलेला होता. आता त्याच्या डोक्यात जयश्रीबद्दल विचार येत होते. तो ते विचार डोक्यातून काढून टाकण्याचा खूप प्रयत्न करायचा, पण तरीही परत सर्व आठवायचे. इतक्यात पुढील स्टेशनवर ट्रेनमध्ये एक वयस्कर जोडपे त्याच्या शेजारच्या सीटवर येऊन बसले. त्यांच्यासोबत एक लहान मुलगा सुद्धा होता. साधारण 15-16 वर्षाचा असेल. तो मुलगा थोडा आजारी वाटत होता. सिद्धार्थने एकदा त्यांच्याकडे बघितले, पण काही बोलला नाही आणि परत एकदा विचारामध्ये हरवला. मध्ये मध्ये सिद्धार्थची नजर त्या मुलावर जायची. त्याच्या मनात त्या मुलाबद्दल कुतूहल निर्माण झाले. शेवटी न राहून त्याने त्यांच्याशी बोलायला सुरुवात केली. कुठे जात आहात काका? मी माझ्या मुलाला दवाखान्यात घेऊन जात आहे. आमच्या गावातल्या बऱ्याच लोकांना त्या डॉक्टरांचा गुण आलाय म्हणे, ते काका म्हणाले. काय झाले तुमच्या मुलाला? सिद्धार्थने विचारले. मागच्या काही दिवसात तो सतत आजारी असतो. एकाएकी त्याच्या हातपायाला मुंग्या येतात आणि कधी कधी तर झटके सुद्धा येतात. गावातल्या डॉक्टरांना दाखवले, पण काही फारसा फरक पडला नाही, म्हणून या डॉक्टरांना दाखवायला जातो आहे. काकांनी सिद्धार्थला सविस्तर माहिती दिली. तुमचा मुलगा लवकर बरा होईल काका, काळजी करू नका. सिद्धार्थचे बोलणे ऐकून काकांना बरे वाटले. पुढे सिद्धार्थ त्यांच्याशी बराच वेळ बोलत होता. इतक्यात काका म्हणाले, आम्ही सकाळपासून घरून निघालोय. मी थोडी झोप घेतो. आमचं स्टेशन आलं की मला उठवशील का? हो काका, तुम्ही निवांत झोपा, मी जागाच आहे. सिद्धार्थ म्हणाला. हो, उठवशील बाबा, नाहीतर आमचं स्टेशन निघून जाईल आणि मोहोळहून इतक्या दूर आम्ही आल्याचा काहीच फायदा होणार नाही. ते काका हसत म्हणाले. मोहोळ हे नाव ऐकून सिद्धार्थ विचारात पडला. त्याने हे नाव कुठेतरी ऐकले होते. त्याने खूप आठवायचा प्रयत्न केला आणि त्याला आठवले. त्याच्या मित्रांनी त्याला सांगितले होते की जयश्रीचं लग्न मोहोळच्या सावकाराच्या मुलासोबत जुळले होते. आता मात्र त्याला राहवले नाही. त्या काकांना त्या सावकाराच्या मुलाबद्दल विचारायची इच्छा झाली. शेवटी त्याने विचारले, काका तुमची हरकत नसेल तर एक विचारू का? विचार ना, माझी काही हरकत नाही. तुमच्या गावातील सावकाराच्या मुलाचं लग्न ठरलं होतं ना? हो, आठवतंय.
पण लग्नाच्या आधीच तो मुलगा मरण पावला. नेमकं काय झालं होतं त्याला? सिद्धार्थने विचारले. तसं नक्की काही माहिती नाही, पण असं म्हणतात की त्याला कॅन्सर झाला होता. तो वाचणार नाही हे त्याच्या घरच्यांना कळून चुकलं होतं. तरी पण त्यांनी त्याचे लग्न ठरवले. त्यांना वाटले की कदाचित लग्न झाल्यावर त्याची तब्येत बरी होईल किंवा तो बिना लग्नाचा मरता कामा नये म्हणून, आणि त्याला एखादे मूल व्हावे हा देखील त्यामागचा हेतू होता. मोठ्या लोकांच्या गोष्टी त्याच्या आजारपणाबद्दल जास्त लोकांना माहिती नव्हते, आणि ज्यांना माहिती होते त्यांची हिंमत नव्हती मुलीकडच्यांना सांगायची. पण दुर्दैवाने म्हणा किंवा त्या मुलीच्या सुदैवाने म्हणा, पण तो मुलगा लग्न व्हायच्या आधीच मरण पावला. शेवटी आपल्या हाती काहीच नसतं, सर्व काही त्या पांडुरंगाच्या हाती असतं, काका सांगत होते. आणि सिद्धार्थ ऐकत होता. नुसताच ऐकत होता. यापुढे काय बोलावं हे त्याला सुचत नव्हतं. या जगात असेही लोक असतात याचं त्याला आश्चर्य वाटलं, आणि वाईट सुद्धा. त्यांनी जयश्रीच्या घरच्यांना अंधारात ठेवून लग्न ठरवले होते. जर लग्न झालं असतं आणि नंतर त्या मुलाला काही झालं असतं तर त्याचे खापर सुद्धा जयश्रीवर फोडले असते. काही झालं तरी फक्त मुलीचाच दोष देणार. ती बिचारी स्वतःला अपशकुनी समजून तिने न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगत आहे. पण नाही, यापुढे नाही. तिला हे सर्व कळायला हवं. तिच्या घरच्यांना सुद्धा हे सर्व कळायला हवं. सिद्धार्थ त्याच्या विचारातून बाहेर आला. पुढचं स्टेशन आलं. त्यांनी त्या काकांना झोपेतून जागे केले आणि त्या काकांसोबत तो सुद्धा तिथेच उतरला. त्याने गावी परत जाण्याची ट्रेन पकडल्याने तो तडक मामांच्या घरी गेला. त्याला परत आलेलं बघून मामा मामींना आश्चर्य वाटले. मग त्याने मामा मामींना सर्व काही सांगितले आणि त्यांना घेऊन लगेच जयश्रीच्या घरी गेला. जयश्रीच्या घरच्यांना सुद्धा सिद्धार्थला इतक्या लवकर परत आलेलं बघून आश्चर्य वाटले. मग सिद्धार्थने त्यांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. जयश्रीच्या घरच्यांना हे ऐकून धक्काच बसला. त्यांनी लगेच लग्नात मध्यस्थ असलेल्या व्यक्तीला फोन लावला, पण तो व्यक्ती काही केल्या हे मानायलाच तयार नव्हता की त्या मुलाला आधीपासूनच आजार होता. मग मात्र जयश्रीच्या वडिलांनी त्याला फसवणुकीच्या आरोपात पोलिसात जाण्याची धमकी दिली. तेव्हा तो सर्व काही बोलता झाला. त्याने कबूल केले की त्याने जयश्रीच्या घरच्यांना फसवून हे लग्न केले होते आणि त्यासाठी मुलाकडून त्याला मोठी रक्कम मिळाली होती. हे ऐकून जयश्रीच्या घरच्यांचे जणू अवसान गळाले. फक्त चांगलं श्रीमंत घर आहे म्हणून आपण नीट चौकशी न करता जयश्रीचे लग्न त्यांच्या मुलाशी लावून द्यायला निघालो होतो याचा त्यांना पश्चाताप झाला. सिद्धार्थराव, आज फक्त आणि फक्त तुमच्यामुळे आम्हाला सत्य काय ते कळलं. नाहीतर आमची जयश्री आयुष्यभर या ओझ्याखाली राहिली असती की तिच्यामुळेच त्या मुलाचे वाईट झाले. तुम्ही आज आमच्यावर फार मोठे उपकार केलेत. जयश्रीचे वडील म्हणाले, यात उपकार कसले? हे तर माझं कर्तव्य आहे. कुणाही निर्दोष व्यक्तीला त्याने न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगायची गरज नाहीच. आणि मुळात शकून अपशकून या गोष्टी मी मानतच नाही. पण जयश्रीच्या मनातील गैरसमज दूर व्हावा आणि ती पुन्हा आनंदी राहावी म्हणून मी तातडीने परत आलो आणि तुम्हाला या बाबतीत माहिती दिली. सिद्धार्थ म्हणाला, तरीही तुमचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत. देवाने तुम्हाला जणू काही आमच्या जयश्रीच्या आयुष्यातील अंधार दूर करायलाच पाठवले होते, असे वडील म्हणाले. देव चांगल्या व्यक्तीसोबत नेहमीच चांगले करतो. कधी कधी वेळ लागतो, पण चांगले नक्कीच होते. मी तर केवळ निमित्त ठरलो, सिद्धार्थ म्हणाला. जयश्रीच्या घरी आज आनंद झाला होता. मागच्या वर्षभरापासून ते सर्वजण ज्या तणावाखाली जात होते तो तणाव आज पूर्णपणे निवळला होता. हे सर्व जेव्हा जयश्रीला कळले तेव्हा तिला फार मोठा धक्का बसला. यावर काय बोलावे हे तिला कळेच ना. इतक्या सिद्धार्थने सर्वांचा निरोप घेतला आणि तो परत दुसरी ट्रेन पकडून ड्युटीवर परतला. असेच काही दिवस गेले आणि आता जयश्री सुद्धा सावरत होती, हळूहळू नॉर्मल होत होती. पुढे काही दिवसांनी जयश्री आणि सिद्धार्थच्या घरच्यांनी त्या दोघांचे लग्न ठरवले. सिद्धार्थ जेव्हा परत सुट्टीमध्ये घरी आला तेव्हा घरच्यांनी त्याचा आणि जयश्रीचा साखरपुडा उरकला आणि पुढे काही दिवसांनी दोघांचे लग्न सुद्धा झाले. जयश्री सिद्धार्थची बायको बनून घरी आली. जयश्री एक चांगली बायको बनण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होती. मामा मामी सुद्धा तिला अगदी आपल्या लेकीप्रमाणे वागवायच्या. पण आधीच्या लग्नाच्या वेळी जे काही घडलं होतं त्या गोष्टी तिला राहून आठवायच्या. सिद्धार्थला तिची मनस्थिती कळत होती, त्यामुळे त्याने तिला हे सर्व स्वीकारायला वेळ देण्याचे ठरवले. त्याने सुरुवात मैत्रीतून केली. जयश्री आणि सिद्धार्थची मैत्री झाली. हळूहळू दोघांच्या मनातील अंतर कमी होऊ लागले.
जयश्री सिद्धार्थला समजून घेत होती, त्याच्या आवडीनिवडी जाणून घेत होती. सिद्धार्थने कधीही तिच्यावर बायको म्हणून अधिकार गाजवण्याचा प्रयत्न केला नाही, ना कधी तिच्या बाबतीत कुठलाही दुसमुसळेपणा केला नाही. त्याला जयश्रीला प्रेमाने जिंकायचे होते, पण त्यासाठी कितीही वाट पाहायची त्याची तयारी होती. सिद्धार्थच्या चांगुलपणाने जयश्रीच्या मनाचा ताबा घेतला होता. दोघे एकमेकांना समजून घेत होते, पण सिद्धार्थच्या सुट्ट्या आता संपल्या होत्या. त्याला ड्युटीवर जावे लागणार होते. सिद्धार्थने जायची तयारी केली आणि तो जयश्रीला लवकर परत येण्याचे वचन देऊन परत गेला. जयश्रीला त्याला तिच्या मनातील त्याच्याबद्दल असणाऱ्या भावना बोलून दाखवायच्या होत्या, पण ऐनवेळी ती काहीच बोलू शकली नाही. सिद्धार्थ तिकडे ड्युटीवर असताना जयश्री मात्र सतत त्याचाच विचारात असायची. तिला जणू सतत भास व्हायचा की सिद्धार्थ तिच्याजवळ आहे. ती आता सिद्धार्थच्या प्रेमात पडली होती, पण अजून तिने सिद्धार्थला तिच्या प्रेमाची कबुली दिली नव्हती. आता ते रोज फोनवर बोलत होते. दिवसभर काय घडले ते एकमेकांना सांगायचे. असेच 3 महिने निघून गेले. एक दिवस सिद्धार्थने जयश्रीला सांगितले की तो सुट्टीमध्ये घरी येतोय. जयश्रीला हे ऐकून खूप आनंद झाला. काही झालं तर यावेळी छान सरप्राईज देऊन सिद्धार्थकडे आपल्या प्रेमाची कबुली द्यायची हे तिने ठरवले होते. सिद्धार्थने तिला तेथून निघत असल्याचा फोन केला. जयश्री तयारीला लागली. मामीने सुद्धा तिला मदत केली. तिने घर छान सजवले, त्याच्या आवडीचे पदार्थ बनवले. त्याने तिला गिफ्ट केलेली साडी नेसून ती तयार झाली. तो कुठपर्यंत पोचला हे जाणून घेण्यासाठी तिने सिद्धार्थला फोन केला, पण सिद्धार्थला फोन लागत नव्हता. तिने थोडा वेळ थांबून परत केला होता, पण तरीही त्याचा फोन लागलाच नाही. आता मात्र जयश्री मनातून घाबरली. तिच्या मनात नको ते विचार यायला लागले. सिद्धार्थ संध्याकाळी घरी पोहोचणार होता, मात्र रात्र झाली तरीही सिद्धार्थचा काही पत्ता नव्हता. काय करावं हे जयश्रीला कळत नव्हते. मामा मामी तिला समजावून सांगत होते, मात्र तरीही तिच्या मनातील भीती काही कमी होत नव्हती. ती रात्र तिने जागून काढली. तिला आता फक्त सिद्धार्थला भेटायची ओढ लागून राहिली होती. कधी एकदा त्याला बघते आणि कधी नको ते नको असे तिला झाले होते. ती रात्रभर हॉलमध्ये बसून होते. रात्रभर जागल्याने पहाटे तिचा डोळा थोडा लागला इतक्या दारावरची बेल वाजली. जयश्री दचकून जागी झाली आणि धावतच दार उघडायला गेली. दार उघडते तर समोर सिद्धार्थ उभा होता. तिला पाहून त्याने छान स्माईल केली. जयश्रीने त्याला पाहताच त्याला मिठी मारली आणि रडायला लागली. तिला रडताना बघून त्याने तिला विचारले, हे काय रडत का आहेस? तुम्ही काल रात्री येणार होते ना? जयश्री फक्त एवढंच बोलू शकली, अगं हो, माझी ट्रेन लेट झाली म्हणून यायला उशीर झाला. मग फोन करून कळवायचं ना? आणि तुमचा फोन का लागत नव्हता? मी कालपासून निदान 100 वेळा फोन केला असेल तुम्हाला, पण तुमचा फोन लागतच नव्हता. तुम्हाला अजिबात मला कळवासं वाटलं नाही का? इथे माझ्या जीवाला घोर लागला होता. कुणीतरी आपली वाट पाहत असेल हा विचार सुद्धा नाही आला तुम्हाला? जयश्रीनं थांबता बोलत होती. अगं जरा थांब तरी, निदान मला बोलायची एक संधी तरी दे. सिद्धार्थ म्हणाला, का म्हणून तुम्हाला एक संधी देऊ मी? मागच्या वेळी मला पण तुम्हाला सांगायचं होतं की माझं तुमच्यावर किती प्रेम आहे ते. तुम्ही गेल्यापासून मला एक एक दिवस एका वर्षासारखा भासत होता. तुम्ही कधी परत याल आणि मी तुम्हाला माझ्या मनातलं सांगेल असं झालं होतं मला, पण तुम्ही मला बोलण्याची संधीच दिली नाही. मग मी तरी का ऐकून घ्यायचं तुमचं ना माझ्यावर प्रेमच नाही. जयश्री सारखी बडबडत होती आणि सिद्धार्थ तिच्याकडे बघून मंद हसत होता. जयश्रीच्या आवाजाने मामा आणि मामी देखील जागे झाले. मामी बाहेर यायला लागले, पण मामांनी मामीला थांबवले आणि हसत म्हणाले, नवरा बायको भांडतायत, आपण कशाला मध्ये जायचं? इकडे जयश्री आता बोलायची थांबली. सिद्धार्थ तिच्याकडे एकसारखा बघून गालातल्या गालात हसत आहे हे तिला कळले. आपण बराच वेळ एकटेच बोलत होतो हे तिच्या लक्षात आले. बराच वेळ झाला तरी सिद्धार्थ फक्त हसत होता, काहीच बोलत नव्हता. शेवटी न राहून तिने विचारले, असे काय हसताय? मी तुम्हाला काहीतरी विचारत आहे आणि तुम्ही फक्त हसत आहात. काहीतरी बोला आता. तू बोलायची थांबली तर बोलणार ना? बरं बोला. अगं माझा फोन हरवला ट्रेनमध्ये. सगळे फोन नंबर सुद्धा गेले फोनमध्ये. मग कसं कळवणार? म्हटलं वेळेवर घरी पोहोचेल तर ट्रेन लेट झाली म्हणून यायला उशीर झाला. सिद्धार्थ म्हणाला, सॉरी, मी फार बोलले तुम्हाला. तुमचा फोन हरवला असेल हे माझ्या लक्षातच आले नाही. मान खाली घालत जयश्री म्हणाली, आधी मला पण वाईट वाटले होते मोबाईल हरवल्याचे,
पण आता असं वाटतंय की बरं झाला मोबाईल हरवला ते. असं का वाटतंय तुम्हाला? जयश्रीने विचारले. माझा मोबाईल हरवला नसता तर तू इतक्या काळजीत पडली नसती, आणि मग तू आता जी प्रेमाची कबुली दिली माझ्याकडे ती नसती ना मिळाली? सिद्धार्थ तिरक्या नजरेने तिच्याकडे पाहत म्हणाला. मी कधी दिली प्रेमाची कबुली? जयश्रीने त्याच्याकडे न बघता विचारले. आता जेव्हा तू रागारागाने मला बोलत होतीस तेव्हा मला आवडली तुझी ही पद्धत. तर मग तुम्हाला एक एक दिवस अगदी एका वर्षासारखा भासत होता. सिद्धार्थ तिला चिडवत म्हणाला. तुम्ही पण ना. असं म्हणत जयश्री परत एकदा सिद्धार्थच्या मिठीत शिरली, कधीही त्याच्यापासून वेगळं न होण्यासाठी. समाप्त.